अगदी खुसखुशीत असा हा मैसूर पाक जो की आपण घरी बनवणार आहोत आणि 1 वाटी बेसनापासून 1 किलो प्रमाणात इथे मैसूर पाक जो आहे बनवणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने घरी असलेल्या साहित्यापासून। तर सर्वात अगोदर इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं। बेसन पीठ जे आहे बारीक घ्यायचं, हवं तर तुम्ही पॅकेटचं सुद्धा बेसन पीठ इथे वापरू शकता। आता हे बेसन पीठ चाळून घेऊया, जेणेकरून काही कण असतील तर ते सुद्धा निघून जातील आणि बेसन पिठातल्या जे आहे गुठळ्या मोडतील आणि बेसन पीठ छान आपलं हलकं फुलकं तयार होईल। तर अशा पद्धतीने सर्व बेसन पीठ जे आहे मी ते चाळून घेतलेलं आहे। आता बेसन पिठाला थोडा वेळ साईडला ठेवूया। तर इथे मी आहे एक कढई घेतली, त्यामध्ये ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं ना त्याच वाटीने 2 वाटी इतकी साखर घेतलेली आहे। आता खूप जास्त भरून नाही, पण अशा पद्धतीने सपाट 2 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं। आता साखर पाणी जे आहे गॅसवर ठेवलं, तोपर्यंत इकडे त्याच वाटीने 1 वाटी साजूक तूप आणि 1 वाटी जे आहे आपलं रिफाइंड ऑइल जे असतं घरामध्ये तेल असतं ते घेतलेलं आहे। आता दोन्ही पण जे आहेत गॅसवर ठेवले, एकीकडे पाक करायला ठेवला आणि एकीकडे जे आहे तूप आणि तेल गरम करायला घेतलं। छान असं कडकडीत तूप तेल गरम करायचं आहे। तुम्हाला मी शेवटपर्यंत गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला मंद का होईना पण चालू ठेवायची आहे। तोपर्यंत इकडे आपला पाक सुद्धा होत आहे। हलकी 1 तार येईल ना इतका आपल्याला पाक जो आहे इथे बनवून घ्यायचा आहे। आता साखर मेल्ट होईपर्यंत हाय फ्लेम ठेवली तरी सुद्धा चालेल। हाय फ्लेमवर साखर छान अशी वितळून घेऊया आणि मग हलकी 1 तार येईल ना तर अशा पद्धतीने पाक बनवायचा आहे। आता ह्याला खूप जास्त तार पण नाही आली पाहिजे, हलकी एक चिकट जे आहे बोटामध्ये, दोन्ही बोटामध्ये आपण पाक धरतो ना त्यावेळेस हलकी तार आली पाहिजे, त्या पद्धतीने ते पाक बनवून घ्यायचा आहे। इथे मी एक डिश घेतली, त्यावर पाक टाकून पाहिले 2-3 वेळेस तर पाक झालेला नव्हता, त्यामुळं मग अजून पाक जो आहे शिजवून घेतला। आता ज्यावेळेस साखर पूर्णपणे वितळून होते तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवर पाक जो आहे शिजवून घ्यायचा। एकीकडे आपलं तूप आणि तेल सुद्धा छान एकत्रित झालेलं आहे आणि छान असं कडक झालेलं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने 1 तार आता येत आहे, म्हणजे आपलं पाक जे आहे तयार आहे। आता पाक तयार आहे तर लगेचच लगोलग आपलं जे बेसन पीठ होतं चाळलेलं ते घालून घ्यायचं। गॅसची फ्लेम बंद करायची, बंद गॅसवर जे आहे म्हणजे बंद गॅस करून कढईमध्ये बेसन घालायचं आणि विस्करच्या साहाय्याने जे आहे मिक्स करत राहायचं। हवं तर तुम्ही पकडणी कढई सुद्धा पकडू शकता, म्हणजे जेणेकरून हलण्याचं किंवा सांडण्याचं जे आहे टेन्शन राहणार नाही त्यासाठी। तर इथे विस्करणे जे आहे छान असं एकत्रित बेसन जे आहे पाकामध्ये करून घ्यायचं। एकही गुठळी झाली नाही पाहिजे याची काळजी घेण्यासाठी विस्करणे जे आहे छान असं गरागरा हलवत राहायचं। तुम्ही कुठलाही स्पॅच्युला चमचा न वापरता विस्कर वापरा। विस्करणे सगळी पद्धत जी आहे अतिशय सोपी जाते आणि महत्त्वाचं म्हणजे स्वीट मार्टपेक्षाही छान असा हा मैसूर पाक आपल्या घरच्या घरी तयार होतो। स्वीट मार्टमधून आपण जेव्हा मैसूर पाक आणतो ना तर बहुतांश त्यामध्ये वनस्पती तूपच असतं, त्यामध्ये साजूक तुपाचा अजिबात वापर केलेला नसतो। त्यामुळं स्वीट मार्टमधलं मैसूर पाक खाणं शक्यतो टाळायचं आणि घरीच बनवायचं। तर अशा पद्धतीने बेसन पीठ जे आहे छान असं पाकामध्ये मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता एकही गुठळी झालेली नाही। तर आता करायचं काय, तर बेसन पीठ छान मिक्स झालं की आपलं जे तेल आणि तूप कडकडीत गरम झालेलं आहे ना, एखादी पळी घ्यायची, त्याने टाकत राहायचं। हलके बबल्स थांबले, जे बबल्स येतात बघा तुम्ही तूप टाकल्यावर अशा पद्धतीने जे बुडबुडे येतात ना ते बुडबुडे थांबले की परत पळी जे आहे तूप टाकत राहायचं। आता तूप संपत नाही ना तोपर्यंत हे तूप जे आहे टाकतच राहायचं, म्हणजे काय होतं बेसन जे आहे छान पद्धतीने शिजलं जातं, एकतर जाळी छान येते आणि महत्त्वाचं म्हणजे इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची। विस्करणे हलवत राहायचं, तळाला अजिबात न लागू देता आपल्याला हा मैसूर पाक तयार करायचा आहे। आता तळ्याला न लागू देता तर इथे जाड तळ्याची कढई घेतली तुम्ही तरी सुद्धा चालेल, किंवा मग तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर ती घेतली तरी सुद्धा चालेल। पण ही प्रोसेस आपल्याला पूर्ण तूप संपेपर्यंत करायची आहे, म्हणजे तूप घातलं, तूप आणि तेलाचं जे मिक्स आहे ते बेसनामध्ये घातलं, बुडबुडे थांबले की परत घालायचं, बुडबुडे थांबले की परत घालायचं। तर हे प्रमाण जे आहे अचूक आहे, त्यामुळं तितकं आपल्याला यामध्ये घालायचंच आहे। आता मैसूर पाक बनवणं बऱ्याच जणांना खूप कटकटीचं किंवा मग खूप असं
असं भांड्यात पडल्यासारखं होतं की होईल का नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, अजिबात फसणार नाही. आणि मी सांगितलेला सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून करा आणि प्रमाणात करा. कुठल्याही वाटीने बेसन पीठ घेतलं तरी 2 वाटी साखर, 1 वाटी तूप, 1 वाटी तेल आणि 1 वाटी पाणी. कुठल्याही वाटीने बेसन घ्या, फक्त त्याच वाटीने सर्व प्रमाण घ्या. आता तुपाची जी आहे शेवटची बॅच राहिलेली होती, त्यामुळे लगेचच मी पातेल्यासगतच तूप ओतलं. 2 बॅचमध्ये तितकं तूप ओतून घेतलं. आता बघा बबल्स थांबलेले आहे, म्हणजे काय तर आपल्याला परत यामध्ये तूप घालायचं. ज्यावेळेस पूर्णतः बबल्स थांबतात ना, बुडबुडे, त्यावेळेस तूप घालायचं आणि अशा पद्धतीने बुडबुडे येतात. आता शेवटपर्यंत तूप हे कडकडीत गरम हवं, तेल तूप, त्यामुळं गॅसची फ्लेम मंद ठेवली तरी चालेल, पण चालूच ठेवा, जेणेकरून तूप आणि तेल जे आहे कडकडीत राहील. फक्त मिक्स करताना व्यवस्थित काळजी घ्या, जेणेकरून चटका लागणार नाही किंवा मग भाजल्यासारखं होणार नाही. तर हे बघा, आता आपलं तूप तेल संपलेलं आहे, तरीसुद्धा साधारण आपल्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला हे बेसन जे आहे मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. आता हे बघा, तुम्ही एका हाताने मी पकड धरलेली आहे आणि एका हाताने मिक्स करत आहे आणि जाळीसुद्धा छान पद्धतीने तयार झालेली आहे, म्हणजे छान पद्धतीने जाळीसुद्धा यायला लागलेली आहे. आणि आपलं म्हैसूर पाकसुद्धा जो बेसन पीठ आहे त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे, पहिल्यापेक्षा थोडासा लाईट असा रंग झालेला आहे. आता आपण नेहमी म्हणतो की स्वीट मार्टमधून आपण जो म्हैसूर आणतो ना, त्याला भरपूर प्रमाणात जाळी असते, पण ती लोक काय करतात, सोड्याचा वापर करतात ना, त्यामुळं भरपूर त्यांची जाळी पडते. पण आपण इथे विदाऊट सोडा करत आहोत, त्यामुळं आपली थोडी जाळी जी आहे म्हैसूरला कमीच पडणार, कारण आपण घरगुती खाण्यासाठी करत आहोत आणि ते विकण्यासाठी करतात, तर त्यांचं प्रेझेंटेशनवर ते जास्त लक्ष ठेवतात त्यामुळं. तर हे बघा, अशा पद्धतीने जे आहे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं. संपूर्ण म्हैसूर पाक बनवण्यासाठी साधारण 18 ते 20 मिनटं लागतात, त्यामुळे पेशन्स ठेवणं भरपूर गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पेशन्स ठेवतो ना, त्यावेळेस आपली कुठलीही वस्तू असो किंवा कुठलीही जिन्नस असो, ती व्यवस्थित तयार होते. हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे. तर अशाच पद्धतीने छान असं मिक्स करत राहायचं, खालची साईड वरती घ्यायची, जेणेकरून तळाला लागलं जाणार नाही. आणि पाहू शकता तुम्ही, छान अशी ही जाळी सुटायला लागलेली आहे आणि म्हैसूर पाकची जी आहे जाळी तयार झालेली आहे. इथे आपलं बेसनसुद्धा छान पद्धतीने शिजलेलं आहे, रंगसुद्धा भरपूर प्रमाणात लाईट झालेला आहे आणि जाळीसुद्धा मस्त आलेली आहे. आता ज्यावेळेस तूप पूर्णतः संपलं जातं ना, तर अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं. गॅसची फ्लेम मीडियम करायची, जेणेकरून पटकन अशी ही म्हैसूरला जाळी येते. तर अशाच पद्धतीने हे म्हैसूर पाक जे आहे मी साधारण 18 मिनटं मला लागले. जर मोजून प्रमाणात घेतलं तर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली तर 20 मिनटंही लागू शकतात, 22 मिनटंही लागू शकतात. फक्त लक्ष ठेवायचं की तळाला लागणार नाही. आणि अशा पद्धतीने एवढी जाळी आली, ज्यावेळेस कढई सोडायला सुरुवात झाली ना म्हैसूर पाकाच्या सारणाची, की आपला म्हैसूर पाक तयार झाला. लगेचच एखाद्या केक टिनमध्ये किंवा मग मोल्डमध्ये काढून घ्यायचं. फक्त मोल्डला आहे ना थोडंसं तुपाने ग्रीस करायचं, जेणेकरून आपला म्हैसूर पाक जो आहे इझी पद्धतीने निघून येतो, तुटत नाही, व्यवस्थित असा निघून येतो. साधारण अर्धा तास मी तसंच ठेवलं आणि अर्धा तासानंतर डिमोल्ड करायला घेतलं, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर थंड होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. पण पूर्ण थंडसुद्धा नाही करायचं, हलकंसं गरम असतं ना तेव्हाच हे जे आहे डिमोल्ड करून घ्यायचं, कारण थंड झालं ना की म्हैसूर पाक जो आहे कडक होतो आणि मग कडक झाला की व्यवस्थित निघणार नाही, तुटला जाईल. त्यामुळं अर्ध्या तासानंतर, आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर अर्धा तास आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये 15 मिनटं असं सेटसाठी ठेवायचं. आता अशा पद्धतीने केक टिन जो आहे किंवा मोल्ड जो आहे मी उलटा करून घेतला आणि सुरीच्या साहाय्याने थोडंसं हलकं वरून टॅप टॅप करायचं, जेणेकरून कुठे गुंतलेला असेल ना तर तो सुद्धा छान पद्धतीने निघून येईल. आणि बघा काय सुरेख रंग आलेला आहे, सुरेख जाळी पडलेली आहे. आणि घरगुती प्रकारात किंवा घरगुती साहित्यात इतक्या छान पद्धतीने जर म्हैसूर पाक तयार होणार असेल तर मग स्वीट मार्टमधून आणायची गरजच नाही. तर अशा पद्धतीने घरीच आपल्या आता एकदम मस्त असे आपण सर्व जिन्नस जे आहे व्यवस्थित वापरतो. आता स्वीट मार्टमधून आणलं की ते अनहायजीन पद्धतीचं वनस्पती तूप वापरलेलं, सोडा वापरलेलं, त्यापेक्षा घरी बनवणं कधीही उत्तम. हवं तर तुम्ही, आता अधिक मासाचे दिवस आहेत तर तुम्ही हवं तर याला पाटीमध्ये सुद्धा देऊ शकता, वाणामध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्हाला हवं तर बाहेरून काही मिठाई आणण्यापेक्षा किंवा बाहेरून काही आणण्यापेक्षा घरीच अशा पद्धतीने एकदा म्हैसूर पाक नक्की ट्राय करा आणि
तुम्हाला म्हैसूर पाकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आता हे जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच कट करून घ्यायचं. थंड झालं की कटसुद्धा व्यवस्थित होत नाही, मग तुकडे होतात आणि हवे त्या शेपमध्ये व्यवस्थित कट होत नाही. त्यामुळं काय करायचं, इथे गरम गरम आहे तोपर्यंतच जसंच आपण लगेच मोल्ड केलं की लगेचच जे आहे कट करून घ्यायचे. हवं तर मग तुम्ही पूर्ण थंड झालं की मग डब्यामध्ये भरायचं. गरम असताना डब्यामध्ये अजिबात भरायचं नाही. पूर्ण ज्यावेळेस थंड होतं ना त्यावेळेस डब्यामध्ये भरायचं. आणि अशा पद्धतीने मस्त असा हा खुसखुशीत म्हैसूर पाक तयार आहे. जाळीसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि रंगसुद्धा पहा किती सुरेख आलेला आहे. ना सोडा वापरला आहे ना काहीच वापरलं आहे. आणि घरगुती साहित्यात एक वाटी बेसन पिठामध्ये 1 किलो म्हैसूर पाक तयार झाला. आणि अतिशय सोप्या पद्धतीने फक्त थोडेसे पेशन्स आणि थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या ना तर अशा पद्धतीने हा म्हैसूर पाक नक्की तयार होतो. तर एकदा तुम्ही ट्राय करा. जोपर्यंत आपण ट्राय करत नाही तोपर्यंत आपल्याला जमणार नाही. त्या अगोदर एकदा ट्राय करा. एकदा तुम्ही ट्राय केलं ना की तुम्हाला म्हैसूर पाक छान पद्धतीने जमेल. फक्त प्रमाण अचूक घ्या जसं मी सांगितलं आहे आणि टिप्स बाय टिप्स वापरा. आणि तूप जे आहे कडकडीत गरम ठेवा आणि पाक एकतारी करा. खूप जास्त एक तार पण नाही, फक्त 2 बोटाच्या मध्ये एक छोटीशी तार येईल ना इतकंच. बेसनपीठ चाळून घ्या. या संपूर्ण ट्रिक्स आणि टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचा म्हैसूर पाक अजिबात बिघडणार नाही आणि मार्केटपेक्षाही स्वीट मार्टपेक्षाही छान पद्धतीचा म्हैसूर पाक तुम्ही घरीच बनवू शकाल. मग तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही आणि अनहायजीन पद्धतीने ते बनवलेलं खाण्याची सुद्धा गरज नाही. आता आपण पाहतो की वनस्पती तूप हे शरीराला किती हानिकारक झालेलं आहे आणि त्याचेच आपण जर बाहेरून आणलेली मिठाई खाल्ली तर आपल्या शरीराला किती दुष्परिणाम होऊ शकतो. तर अशा पद्धतीने घरी ट्राय करा. एकदा फसेल तर दुसऱ्यांदा नक्की होईल. फक्त पेशन्स ठेवा, प्रमाण अचूक घ्या, टिप्स बाय टिप्स सगळं लक्षात ठेवा आणि छान असा हा म्हैसूर पाक बघा. आतून मस्त रंग आलेला आहे आणि जाळीसुद्धा छान आलेली आहे आणि महिना 2 महिने सहज टिकला जातो. फक्त पूर्णतः थंड झाला की मग डब्यामध्ये भरून ठेवा. कुठल्याही डब्यामध्ये भरला तरीसुद्धा चालेल. फक्त पूर्ण थंड झाला आतमध्येपर्यंत की मग डब्यामध्ये भरा. 2 महिने सहज टिकतो. तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असलं स्वीट तर तुम्ही तेही करू शकता किंवा मग आता अधिक मास आहे तर वाणामध्ये सुद्धा तुम्ही हे जे म्हैसूर पाक आहे ते देऊ शकता. चला तर म्हैसूर पाक रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.